दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारात पत्नीकडे वाईट नजरेने बघत तिची छेडछाड करत असल्याचा राग मनात धरून एकाने 64 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिवनई शिवारात एका विहिरीत अज्ञाताचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर मिळून आल्याने याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता। तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी करून शिवनई गावात परिसरात मयत व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे नाव हरी रामचंद्र किलबिले असल्याचे समजले। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तीचा भारत काळू वाघ याने खून केल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मयत हरी रामचंद्र किलबिले हा भारत वाघ यांच्या पत्नीकडे वाईट नजरेने बघून त्यांची छेडछाड करत असल्याचा राग मनात धरून त्याने गळा ओढून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, अल्ताफ शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड, श्रीकांत गारुंगे, प्रवीण काकड, सुमित राऊत, मंगल सोनवणे, प्रकाश गायकवाड, राहुल नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणला। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।